नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. आज दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी बुलढाणा येथे तुकोबांची तपोभूमी संरक्षणासाठी वारकरी आग्रही. हभप वासुदेव महाराज शास्त्री. 10 मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर वारकरी गाथा आंदोलन. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यांतर्गत देहूपासून 13 किलोमीटर असलेल्या जगद्गुरू तुकोबारायांची तपश्चर्या साधनाभूमी भामचंद्र डोंगर, भीमागीर, भंडारा डोंगर, घोराळा डोंगर, लेणी राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2011 घोषित करण्यात आले होते. तुकोबांची तपश्चर्याभूमी वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेय आणि तुकोबांचा वारसा देणारी आहे. असे असताना सदर संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या तुकोबांच्या तपश्चर्या भूमीला भूमाफिया खोदकाम करून विकृत करत आहे. संत तपश्चर्या भूमीवर काही गुंड प्रवृत्तीचे भूमाफिया अतिक्रमण करून रहिवास करत आहे, तर काही भूमाफिया या जमिनीची सौदेबाजी सुद्धा करत आहे. काही सामाजिक लोकप्रतिनिधी, गुंड प्रवृत्तीचे ठेकेदार सामाजिक धार्मिक तेढ निर्माण करून तुकोबांची तपोभूमी गिळंकृत करण्याचा प्रयास करीत आहे. जगद्गुरू तुकोबांच्या संतभूमीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी संतभूमी संरक्षण समिती महाराष्ट्राच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, शासन प्रशासनाला निवेदन देऊन मागणी करण्यात येत आहे. त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील संतभूमी संरक्षण समितीचे प्रमुख मार्गदर्शक वारकरी भूषण वासुदेव महाराज शास्त्री यांच्या नेतृत्वात 21 जानेवारीला उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्यामार्फत शासनाला निवेदन देत संतभूमी संरक्षित करण्याची मागणी केली आहे. तुकाराम महाराजांनी इथं तपश्चर्या केली, साधना केली आणि अभंग लिहिले. असा देहूजवळ असणारा भंडारा डोंगर, त्याचप्रमाणे भामचंद्र डोंगर आणि सर्व डोंगर जिथं आहे त्या डोंगरावर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झालेलं आहे. पण तरी काही बिल्डर लोकांनी, काही कंपन्यांनी तिथं कंपन्या आणून तो डोंगर पोखरतायत. यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या संबंधातलं निवेदन दिलेलं आहे. आणि याची दखल नाही घेतली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी आझाद मैदानावर गाथा पारायणाच्या रूपानं टप्प्याटप्प्यानं तालुक्याचं, जिल्ह्याचं टप्प्याटप्प्यानं तिथं गाथा पारायण करणार आहोत. आणि एक सरकारला अशा प्रकारचं शांततेच्या मार्गाने आता आम्ही एक निवेदन देत आहोत. यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. पुढील वाटचाल काय करायची ते आम्ही वारकरी ठरवणार. बुडती हे जन देखविना डोळा म्हणून येते से कळवळा. या उदांत भावनेतून तुकोबाने तुम्हा आम्हाला माय बापाची माया दिली, किमया दिली. ते प्रेम वात्सल्य येणाऱ्या पिढ्यांपर्यंत टिकलं पाहिजे. याच्यासाठी तुकोबांची तपोभूमी भामचंद्रगड आणि त्या डोंगराचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं. असे असताना त्या ठिकाणी काही कंपन्यावाले पेट्रोल विकत आहे, खोदकाम करत आहे. त्यांनी ते त्वरित थांबवावं. अन्यथा तुकोबांच्याच वाणीप्रमाणे भले तेरे देव कासेची लंगोटी, नाठाळांच्या माती हानू काठी या उक्तीप्रमाणे आता वारकरी संप्रदाय एक संघ होऊन मुंबईच्या आझाद मैदानामध्ये 10 मार्चपासून गाथा पारायण आंदोलन करणार आहे. याची शासन प्रशासनाने दखल घ्यावी. आज जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं. त्यांनी त्वरित याची दखल घ्यावी. अन्यथा वारकऱ्यांचा क्रांतिकारी इन्किलाब 10 मार्चपासून आझाद मैदानात पाहायला मिळेल. हा इशारा, चेतावणी आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणाहून देत आहोत.